विचारावर चाललेलं हे कुटुंब म्हणजेच मडवी कुटुंबीय आदरणीय MK मडवी साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत जाऊन शिवसेना पक्षाचं काम केलं. सन्माननीय नगरसेवक म्हणून किंवा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी राहिली. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा येतोय. वाईट नाही, क्रिकेटला होते सुरुवात, मॅचला होते सुरुवात. इथे चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॉल आणि बॅटला कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगतो ते वापसी केली आहे गोलंदाजाने. गोलंदाजी करत असताना विनीत आणि सलामीची जोडी आकाश आणि प्रसाद अशी पाहायला मिळते. साई सम्राट वर्सेस एक्स्ट्रीम स्पोर्ट्स असा सामना. पहिला बॉल व्हाईट बॉलचा, त्यानंतर मात्र लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार जर लगवले तर 1000चं पारितोषिक लुक सलून नाना जाधव यांच्या माध्यमातून दिले जाईल. बॅटरसाठी एक महत्वाची खुशखबर असेल. खूप चांगला बॉल हा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. बॅट आणि पॅड मध्ये भरपूर गॅप होती. यष्ट्यांचा वेध घेतला आणि पहिला धक्का लागतोय. परतावा लागेल आकाशला. 1 वर 1 गडी बाद, फलंदाज बाद. चला टर्फचा दरवाजा बंद करा प्लीज. तिथून फक्त बॅट्समन आणि खेळाडू ये जा करतील. कोणी आतमध्ये येऊ नका याची नोंद घ्या. वाटा बॉलिंग, सुपर बॉलिंग विनीतच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला बॉल जर पाहिला तर समोरून बाहेर काढला, त्यानंतर बॅटरने रीड केलं होतं की पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू असेल, पण पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. ही आहे अंडरम क्रिकेटचं थरार. म्हणून अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला चाणाक्ष राहावं लागतं. अंडरम क्रिकेट खेळणं इतकं सोपं नाहीये. जरी तो गल्लीतला खेळ असेल तरी तो आज दिल्लीमध्ये जाऊन देखील खेळला जातोय. अंडरम क्रिकेट एक परंपरा, एक लेगेसी आहे मुंबईची. आणि या मुंबई लगत असलेली नवी मुंबई मध्ये ऐरोली सारख्या अगदी शहरामध्ये चाललेला अंडरम क्रिकेटचा थरार. विनीतला मिळते सफलता. न्यू बॅटर. यावेळी सॉफ्ट ड्राय करायचा होता. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाजाला परतावा लागेल. अक्षयला देखील परतावा लागेल. लगातारचे 2 धक्के पहिल्या ओव्हर मध्ये विनीतने आपलं काम केलंय. सुपर बॉलिंग, लाजबाब. हॅट्रिक बॉल. 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे, पण हॅट्रिक साठी देखील पारितोषिक असणं गरजेचं होतं, कारण की गोलंदाज मेहनत करतो. लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट घेण्याचा कारनामा करण्याची क्षमता. यस, 1000चा कॅश प्राइज असेल करण मडवी साहेबांच्या वतीने. 3 बॉलमध्ये 3 विकेट आणि ऍडव्होकेट शुभम यादव यांच्या माध्यमातून देखील 1000 म्हणजे 2000चा कॅश प्राइज या बॉल साठी असेल. हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर. हॅट्रिक बॉल. चांगला बॉल आहे. अलॉंग द ग्रास चेंडू जातोय. मिसफिल्ड होतीये. सिंगल मिळतीये. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. 2 वर 2 गडी बाद. आज भारतीय संघ टेस्ट क्रिकेट खेळतोय. 125 धावा करायचे, मग 1 वर 2 गडी बाद होते सकाळचं सत्र आपण जर पाहिलं. पण आता सध्याच्या घडीला साई सम्राट टीम कडून 2 वर 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. विनीत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा येते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या मध्ये वाढ होते, जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा लाईन मिस केली. लाईन भरकटली आहे. लगातारचे 2 व्हाईट बॉल. अंडरम क्रिकेटमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा पाहायला मिळतात. बऱ्याच कमी वेळा 6 बॉल मध्ये 6. खूप चांगला बॉल. हा इनकटर बॉल आहे. विनीतकडे ही क्षमता आहे. बॉल बाहेर काढतो, बॉल आतमध्ये आणतो, ही क्षमता आहे. नन्ना मुन्ना पॅकेज आहे. छोटा पॅकेज बडा धमाका या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला. लाईन मिस केली आहे. 3रा लगातार व्हाईट बॉल हाताळला गेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर.
ऑन दी अप खेळ आहे, फटका हवेत आहे, एरियल रूटने चेंडू जातोय पण वरच्या नेटला ब्रश होतोय, सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्या. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 6 धावा. चला सन्मान करूया. आदरणीय लक्ष्मण कदम साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी श्रेयश यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा सन्मान करावा. श्रेयश कदम साहेबांचा सन्मान. सगळ्याच मान्यवरांचा सन्मान करणारी ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं मी करण मडवी यांचं कौतुक करतोय यासाठी कारण की ऐरोली नगरीला एकत्र करण्यासाठी जो हा पराक्रम केलाय. तर प्रीमियर लीगचं हे एक अनोखं आयोजन, त्याचं सर्व स्तरावर कौतुक होतंय. आणि आज क्रिकेट हा असा खेळ आहे की प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणतोय. विनोद शिंदे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हरीश येतोय. सूरज आणि प्रसाद अशी जोडी पाहायला मिळते. 9+1 अशा 2 धावा मिळतील. या अंपायरचा अनोखी अंदाज, फ्रीडचा इशारा, पुन्हा एकदा लाईन मिस केली आणि बॅट्समनच्या अगदी पायाला ब्रश होतोय. लीगल बॉल होतोय. फ्रीडच्या बॉलवर सगळ्यांचा पुन्हा एकदा नो बॉल. तिसऱ्यांदा हे घडलंय. खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाज टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करावं लागलीत. सुरज साठी 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगवले तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. शुभम यादव यांच्या माध्यमातून. शुभम आमचे अगदी परम मित्र आहेत. शुभम यादव, ऍडव्होकेट शुभम यादव. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू फरार होईल. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. अंपायरचा इशारा काय येईल, 4 की 6 हे पाहिलं जाईल. अंपायर नो बॉलचा इशारा. अंपायरची कडवी नजर. नो +4 म्हणजेच 5 धावा मिळतील. 5 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला चेंडू, खूप चांगला कमबॅक. षटक क्रमांक 2. 14-14 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉट बॉलची सांगता होती. ही खूप चांगली वापसी म्हणावं लागेल. गोलंदाजाने केले कमबॅक. सुरुवातीला झाला चुका पण या चुकांमधून शिका असं नेहमी म्हटलं जातं. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स म्हणजे राजेंद्र रनावरे यांचा संघ आहे. अगदी एक खूप चांगली आउटलेट, खूप चांगली फॅक्टरी. आज राजेंद्र रनावरे यांच्या माध्यमातून क्रिकेटचे इक्विपमेंट दिले जातात. वारंवार या चुका. नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्रीडचा इशारा. अंपायरची एक अनोखी अंदाज आहे. सातत्याने आम्ही पाहिले अनेक वेळा नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंपायरिंग होते. एक वेगळ्या धाटणीने, एक वेगळ्या स्टाईलने आज अंपायर नो बॉलचा इशारा करतात. 17 ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा पार्टनरशिप होतीये. दुसरी ओव्हर जरा लेंदी होतीये. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार चुका, वारंवार व्हाईट बॉल. या ओव्हर मध्ये भरपूर एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्या. पुन्हा एकदा खराब चेंडू. येस, नो बॉलचा इशारा. फ्री हिट देखील असेल. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. वारंवार व्हाईट बॉल हाताळले गेले. आज अंपायरना देखील करता करता दमछाक होतीये. इतके नो बॉल हाताळले.
फुलरलेनचा चेंडू आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना सिंगलच मिळते. फ्रीडच्या बॉलवर मात्र सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. फटका फसलाय. फलंदाज बाद होतोय. रुपेश सोनकरने झेल पकडलाय आणि फलंदाजला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय. बॅट्समन बाद होईल. प्रसाद परतलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा केस संपलाय. भरपूर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलेत. तब्बल या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा खर्च केलेत गोलंदाजाने. फुलरलेनचा चेंडू आहे. फ्लॅट स्टिक. व्हाट अ शॉट. ऋतिकच्या बॅट मधून येतोय षटकार. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा राफल करावं लागलेत. 2 ओव्हरचा केस संपला. 27 धावा. 21 धावा खर्च केलेत गोलंदाजाने. हरीश षटक. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय आला. वेगवान चेंडू. लो बॉलचा इशारा. अंपायर फ्री हिटचा इशारा करत असताना प्रत्येक अंपायरची स्टाईल असते. आपल्या स्टाईलने अगदी नेहमीच अंपायरी करत असताना इशारा देतात. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा इशारा देत असताना अंपायर फ्री हिटचा. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 29 माफ करा. 29. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. 30 धावा राफल करावं लागलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा लाईन खराब. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा. 31 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत मोठमोठे षटकार चौकार लागले नाही, पण एक्स्ट्राच्या स्वरूपात जवळजवळ धावा जर पाहिलं तर 12-13 धावा खर्च केले. तब्बल 18 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. या तिसऱ्या ओव्हरचा हा बॉल अजूनही पडायचा आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा इशारा अंपायर करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. पहिला बॉल फायनली रिलीज झालाय. 6 बॉल एक्स्ट्रा स्वरूपाच्या टाकल्यानंतर अंपायरने देखील थोडीशी दमछाक होती, कारण की एक्स्ट्रा स्वरूपात जर धावा तुम्ही देत असाल तर तुम्हाला त्या धावा चेस करायच्या आहेत, लक्षात घ्या. त्यामुळेच अंपायरना थोडी कसरत करावी लागते. त्यामध्ये अजून एक व्हाईट बॉल. अच्छा, व्हाईट बॉलला देखील अंपायर इशारा करत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 33 आकड्यावर. 33 ऑन स्कोर बोर्ड. भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार. 6 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट. खूप चांगला टायमिंग आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांना टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटची इनर एज लागते. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 40 गाठतीये. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. भरपूर मेहनत सगळ्याच मंडळींनी घेतली. मंदार परब असेल, श्रेयश असेल, दिवेश असेल, वैभव, या सगळ्याच मंडळींनी जी मेहनत या APL साठी घेतली आहे त्याचं कौतुक करावं लागेल.
निखिल चौगुले झेलची संधी होती, नो बॉलचा इशारा अंपायर देत असताना चा इशारा. भरपूर एक्स्ट्रा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हॅलो, तिसरे षटक फार लेंदी आहे आणि नवन बाउन्स पडल्यानंतर बाउन्स झाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी, नो बॉलचा इशारा. नो बॉल. अगदी हा इशारा करताना अंपायरची दमछाक होती. फुलरलेनचा चेंडू आहे, फटका चांगला आहे. आणखीन एक षटकार, चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 49 ऑन स्कोर बोर्ड. किती बॉल झाले? 4 बॉलचा खेळ संपलाय, फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा बॉल. फुलरलेनचा चेंडू आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह खूप चांगला फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. भरपूर प्रतीक्षा करावी लागली डॉट बॉल साठी. भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत अक्षयने या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होती आणि फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होते. चौथ्या विकेटचं पतन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर. 50 धावा, 4 गडी बाद. फॉर्च्यून वर्सेस स्वरा 11. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. लगेचच आपण टॉस साठी जाणार आहोत. लक्षात घ्या, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे मॅन्डेटरी असणार आहे. फॉर्च्यून 11 आणि स्वरा 11 दोन्ही टीम. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. सागर. ओव्हर क्रमांक 4. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गिरीश सावंत जो अष्टपैलू खेळाडू म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ओळखला जातोय. ॲज अ टर्फ प्रीमियर लीग खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश सोनकर, त्याचबरोबर गिरीश सावंत, हे 2 मोठी नावं आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. नवी मुंबई क्रिकेटचं गाजवले. दोन्ही हे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. दोन्ही हे अष्टपैलू खेळाडू आहेत. नो बॉलचा इशारा, नो +1 अशा 2 धावा मिळतील. फ्रीचा इशारा. बाय 1 गेट 1 फ्री. एका प्रोडक्ट वर एक प्रोडक्ट फ्री मिळतं ना, त्याप्रमाणे 9 वर एक धाव फ्री मिळते. खुलबटा चेंडू खोदून काढलाय. फ्रीच्या बॉल वर सिंगल मिळते. कमबॅक करावा लागेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला. चांगला बॉल, अगदी स्टंपिंग करण्याची संधी गमावली आहे विकेट कीपरने. विकेट कीपर तो राजा आहे का रे? प्रथमेश शिंदे विकेट कीपर पाहायला मिळतोय. आणखीन एक नो बॉलचा इशारा, सिंगल मिळते. फ्रीचा इशारा अंपायर देत असताना भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत. ऑन दी ऑफ, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी आहे, पण एक धाव कंप्लीट होती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या आकड्यावर. 56 धावा दाखल कराव्या लागलीत. खूप चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. नेक्स्ट मॅच फॉर्च्यून 11 वर्सेस स्वरा 11. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षण आहे, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद जाऊन पोहोचते 57 ऑन स्कोर बोर्ड. 57 धावा. शेवटची ओव्हर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज
बघा, जर वेळ तुम्ही वाया घालवला तर नक्कीच एक प्लेयर आतमध्ये येईल. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे, लक्षात घ्या. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच एक प्लेयर रिंगणाच्या आतमध्ये येईल. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. अंपायरचा इशारा येतोय मॅक्सिमम चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या 63 ऑन स्कोर बोर्ड. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होत असताना 5वा गडी गारज होतोय. फलंदाज बाद होईल. अनुराग परत लागेल. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. 63. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुमचा एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक टीमला ही सूचना असेल. आणि अंपायर हे टाइम सेट करत असताना तुम्हाला त्यासाठी अलर्ट राहावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा कमी खर्च करावा लागतील, कारण की या चुका तुमच्याकडे होतात. त्यामुळेच वेळेचं बंधन प्रत्येकाला असेल. तिसरी मॅच सुरू आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. चांगली गोलंदाजी होतीये सध्याच्या घडीला. 1 धाव मिळतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकही एक्स्ट्रा झाली नाही. टीमची धावसंख्या 64. 64. लॉस ऑफ 5 विकेट्स. साई सम्राट टीम बॅटिंग करत असताना अगेन्स्ट एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. कमी गतीचा चेंडू, खूप चांगला बॉल. यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज होते बाद. 6वा गडी गारद होतोय. फलंदाज होतोय. गौरव बाद झाला. 64 या आकड्यावर फलंदाज क्रमांक 6 बाद होते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. सगळ्या टीमला सूचना असेल की तुमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळेच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे. त्यामुळे या सूचनेकडे लक्ष द्या. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी होतीये. जयेश माध्यमातून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एकही एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केले नाही. नयन पाटील यांचे शुभस्य केलं जाईल. टॉस आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेला. सिंगल मिळते. खूप चांगली गोलंदाजी जयेश. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत हाताळली नाही. खूप चांगली गोलंदाजी. अशा पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी देखील सिंगल मिळते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66 या आकड्यावर. 67 या आकड्यावरचा टार्गेट उभा केलाय बॅटिंग करत असताना टीम साई सम्राट टीमने. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फॉर्च्यून 11 वर्सेस सामना असेल स्वरा 11. तर टॉस सेरेमनीसाठी आपण लोकेश यादव यांना पाहणार आहोत. ओर टू कमेंट्री बॉक्स. हॅलो थँक्यू. तर आपण एक बाजूला टीम फॉर्च्यून 11, दुसऱ्या बाजूला स्वरा 11 आणि आमचे मुख्य अतिथी अर्थातच नंददा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. APL आणि आमचे मडवी साहेब, करणजी मडवी साहेब, करण दादा आणि टॉस झाला अर्थातच करण दादा यांच्या नावाचा. म्हणजे टॉस जिंकलाय टीम स्वरा 11 या संघाने. जो नशिबाचा टॉस जिंकतो तोच मॅच जिंकतो. सर्वप्रथम डिसिजन करायचं करू आम्ही पहिली. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या. पहिली मॅच अगदीच क्रुशियल मोमेंटची होती आणि क्रुशियल मोमेंटची असताना जर आपण पाहिली तर कुठे ना कुठे तरी प्रयत्न आता करावा लागेल. प्रतिस्पर्ध्याच्या बॅट्समनला कितपत धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. टीम मध्ये काही चेंजेस नाही, आम्ही विनिंग टीमच खेळवणार आहे.
येस विश ऑल द बेस्ट. तर सर्विस आता मी तुमच्याकडे येणार आहे. सर्वप्रथम तर फॉर्च्युन 11 पहिला संघ नक्कीच पहिला सामना पराभूत व्हावा लागला होता. हरकत नाहीये, क्रिकेट आहे. परंतु या सामन्यामध्ये अगदीच ज्या प्रकारे टीम पहिल्या सामन्यामध्ये खेळ त्या प्रकारचा क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल. येस बट आम्ही आता पहिल्या मॅचला पण आम्ही 70 मारून पण आम्ही हारलो. पण आमची बॅटिंग लाईनअप आमची सेमच असेल बिकॉज आम्ही काही चेंजेस केले नाही त्याच्यामध्ये. आणि या मॅचला पण आमचा तोच टार्गेट असेल की आम्ही जास्तीत जास्त रन मारून समोरच्या टीमला थोडा बॅकफूट राहण्याचा प्रयत्न करू. आणि आय होप माझे बॉलर्स यावेळी चांगला परफॉर्म करतील. थँक्यू. तुमचा डिसिजन काय असतं जर तुम्ही टॉस जिंकला असता तर? टॉस जिंकून मी बॉलिंगच करणार होतो. बट आता बॅटिंग आला आणि टॉस नेहमी करंदाजाचा टॉस येतोय. APLचा येतच नाहीये. नेक्स्ट टाइम नक्कीच ड्रॉ जिंकेल मी. येस ऑल द बेस्ट. तर मी नयन दादा आपणास देखील विनंती करेन की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसा. तर ज्या प्रकारे उल्लेख केला करंदाजांची साथ खंबीरपणे करंदाजा आमच्या सोबत पाठीशी आहेत. त्यामुळे टॉस देखील लागलाय टीम स्वरा 11 या संघाच्या कॅप्टनच्या दिशेने. तर वळूया आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या वतीने नक्कीच रजा घेते. कॉमेंट्री बॉक्सकडे वळणार आहोत. विघ्न मडवी सर आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टॉस सेरेमनी नुकतीच पार पडली आणि आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टॉसच्या दरम्यान जर पाहिलं तर लगातार 3 वेळा करण मडवी यांचा टॉक कॉल आला. कारण की त्यांनी स्पर्धा ठेवली, त्यांनी मेहनत घेतली, तर त्यांचा कॉल येणं गरजेचं आहे. आणि येस त्याच दरम्यान आपण पाहू शकाल आदरणीय नवी मुंबई उपजिल्हा संघटक आणि नगरसेविका प्रभाग क्रमांक 16 आदरणीय सौ विनयाताई MK मडवी मॅडम यांचं आगमन झालंय. आज महिला सक्षमीकरणासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अगदी तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी या मडवी कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. यातील शिवसेना पक्षाच्या रणरागिणी आणि आमच्या परिवारातील सदस्य आदरणीय विनयाताई MK मडवी मॅडम यांचं सहर्ष स्वागत या मंचावर केलं जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. 67 धावांचं टार्गेट आहे. गिरीश सावंत न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना गिरीश सावंत आणि त्यांच्या संबित बॅटर आपण पाहिलं तर हरीश आला. हे हरीश आणि गिरीश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. पहिला बॉल जरूर नो बॉल असेल तर देखील या बॉलवर वापसी केली आहे. पार्थ गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं ओव्हर घेऊन येतो. नो बॉलचा इशारा ऑन दी अप खेळलाय, पण इथे सिंगल घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. फ्री हिटचा इशारा अंपायर देत असताना बघा पहिले 4 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. या सूचनेकडे प्रत्येक टीमने लक्षात घ्या. पुन्हा एकदा लाईन मिस केली. नो बॉलचा इशारा, लगातार नो बॉल. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. बॅकफुट लेन फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमा लगत. क्षेत्ररक्षण आहे, गफलत होती, फंबलिंग होती, चेंडू होते सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा मिळतील. हरीशच्या बॅट मधून पहिला चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. आणखी एक वाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा. चांगली सुरुवात. 67 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी देखील स्टार्ट फार महत्वाचा आहे. बॉल आतमध्ये आलाय. बॅकफुटला येऊन अगदी थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र डॉट बॉलची सांगता होती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. 2 बॉल. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. लगातार ज्या चुका केल्या एक्स्ट्रीम स्पोर्ट्स टीमने त्या चुका करत असताना टीम साई सम्राट फटका ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये. 1 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये.
12 या आकड्यावर 12 धावा फलकावर लागली गिरीश सावंत. यावेळी देखील बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्क्वेअर कट केलाय. सिंगल मिते षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर 14 धावा फलकावर लागली. 14 धावा 67 धावा करायचे तर अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. अतिशय देखणी स्पर्धा. कारण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरम टर्फ क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय. आणि ऐरोली नगरीमध्ये पहिल्यांदाच हा पराक्रम आणि हा उपक्रम राबवला. आणि आदरणीय युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय नगरसेवक करण MK मडवी यांच्याच नेतृत्वाखाली चाललेली स्पर्धा. ओव्हर क्रमांक 2 ऑप्शनच्या बाहेर. पहिला बॉल नो बॉल येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. इथे बॅटची इनर एज डॉट बॉलची सांगता होतीये. एक डॉट बॉल अंडरम क्रिकेटमध्ये प्रेशर नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला. बाउन्स झालाय. अनइव्हन बाउन्स. नो बॉलचा इशारा. भरपूर नो बॉल आतापर्यंत हाताळलेत. साई सम्राट टीमच्या माध्यमातून फ्रीडचा इशारा अंपायर करत असताना आदरणीय सौ विनयताई MK मडवी उपस्थित आहेत. आज शिवसेना पक्ष ज्या पक्षाला खऱ्या अर्थानं बळकट करण्यासाठी सगळ्यांनीच मेहनत करणं गरजेचं आहे. मराठी माणसाच्या हक्काचा आणि विश्वासाचा पक्ष म्हणून या शिवसेना पक्षाची ओळख आज संपूर्ण भारतभर आहे. आणि त्याच पक्षाचं काम करत असताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर आज शिवसेना पक्ष आणि या पक्षाची जडणघडण आपण पाहिली. या फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच केलाय. गिरीश सावंतच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार 27 ऑन स्कोर बोर्ड. लगातार जर 2 अजूनही षटकार लगवले तर ऍडव्होकेट यांच्याकडून दिले जातील तब्बल 1000चा कॅश प्राइज. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. गिरीश सावंत आणि हरीश यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 28-28. आखोट टप्प्याच्या बॉलला फेकण्याचा प्रयत्न करत असताना कॅच कॅरी झाली आहे. फलंदाजाला परतावा लागेल. हरीशला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाला. 27 आकड्यावर फलंदाज बाद. आणि इथे आलेल्या सगळ्याच खेळाडूंसाठी लज्जतदार जेवण आहे. त्यामुळेच लवकरच काउंटर सुरू होतील. आम्ही देखील त्याची सूचना तुमच्यापर्यंत देऊ. आणि करण मडवी असेल किंवा MK मडवी साहेब असेल, विनयाताई मडवी असेल, या सगळ्याच परिवाराच्या माध्यमातून नेहमीच भव्य दिव्यता आम्ही पाहिले. कोणताही इव्हेंट असो त्या इव्हेंट मध्ये भव्य दिव्यता कशी येईल यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असतात. त्याचं नेहमीच कौतुक करावं लागेल. कारण की नवी मुंबईतील सर्वाधिक गर्दीची आणि सर्वाधिक मोठी जर नवरात्र उत्सव कुठे होत असेल तर मी तर म्हणेन की सेक्टर 8चं जे करण मित्र मंडळाच्या माध्यमातून जे नवरात्र उत्सव आहे ते होत आहे. जर मागच्या 10 वर्षापूर्वी जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये भरपूर नाईट स्पर्धा कमी व्हायच्या, पण त्यावेळेस MK मडवी साहेबांच्या माध्यमातून मोठमोठ्या नाईट स्पर्धा आम्ही पाहिल्यात. MK मडवी साहेबांचा नेहमीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आणि भरपूर पारितोषिक नेहमीच असतात. आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर 34 आकड्यावर ही ओळख आहे. 34 धावा फलकावर लागली. तर जुनी जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 33 धावा. मॅच ऑन आहे. रुपेश सोंडकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूच्या नावावर अनेक अर्धशतक आहेत
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिविशा 11 टीमला तो बिलॉंग करतो आणि अष्टपैलू कामगिरी सातत्याने राहिले एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्या घरच्या टीम मध्ये खेळत असताना. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, काय घडलंय, कॅच होती ड्रॉप. रुपेश सोंडकर सारख्या इम्पॉर्टंट विकेटचा झेल सुटणं म्हणजेच ही धोक्याची घंटा असेल टीम साई सम्राट टीम साठी. रुपेश सोंडकर कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता सुटलाय झेल, कसा मेल ताळमेळ याकडे सगळ्यांचेच नजर असेल. इम्पॉर्टंट विकेट अगदी चालून आली होती, कॅच ड्रॉप होती. यावेळी देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू होईल फरार. चिडसी मारेशा पार, षटकार. रुपेश सोंडकर व्हेरी डेंजरस प्लेयर, व्हेरी रिस्की प्लेयर आणि त्याचा झेल सुटला, त्याचा भूदंड भरावा लागेल. इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. टीमची धावसंख्या 44, 44 आकड्यावर. 23 अजूनही करायचे. फटका चांगला आहे, चेंडू जातोय, सिंगल मिळतीये. दोन्ही बॅटर आहेत ना, दोन्ही बॅटर अगदी मॅच्युअर्ड प्लेयर आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळले, भरपूर वर्ष टर्फ क्रिकेट खेळले, पण तो अनुभव आहे ना तो गाठीशी बांधून आज मैदानात उतरलेत. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, चेंडू होईल फरार. अंपायरचा इशारा येतो, यस, चौकार. 4 धावा. 4 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 आकड्यावर. अजूनही 18 धावा करायचे. इथे समोरच्या दिशेने मारला जातोय स्ट्रोक, बॉलर हेट. आपण पाहू शकाल सिंगल मिळण्याचा कुठलाही चान्स नाही. डॉट बॉलची सांगता व्हायची, शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला, पण इथे नेटवर चेंडू आदळला. अगदी नेटवर आदळला नसता तर नक्कीच हा सीमा पार गेला असता. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 50. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 17 धावा. बारा बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 12 बॉल 17 धावा. मॅच ऑन आहे. जर या ओव्हर मध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच प्रेशर येईल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स वर, आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या तर हा सामना अगदी वन साइडेड होईल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये सूरज. स्ट्राइक एंडवर गिरीश सावंत. सूरजने चांगली बॅटिंग केली. वाला बॉल, सुपर बॉल. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय आणि यष्ट्यांचा वेध घेतोय. गिरीश सावंतला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक बाद होते दुसरा. गिरीश सावंत बॅक टू द डगआउट. आज कमेंट्री बॉक्स मध्ये सागर मोरे सारखा एक बेहतरीन आवाज तुम्ही ऐकलात, अगदी कणखर आवाज. आवाज खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटमध्ये बहुतांश मुंबईच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. सन्माननीय नगरसेवक चेतन दादा नाईक यांचं आगमन झालं, वेलकम. आणखीन एक शिवसेना पक्षाचे शिलेदार. काय घडलंय, अति घाई संकटात नाही. 2 ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर होतो अपघात आणि हा अपघात झालाय. एक्स्ट्रीम स्पोर्टच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल, आनंदला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मॅच ऑन आहे, अजूनही मॅच सोडली नाही टीम साई सम्राट संघाने. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, हे आहे क्रिकेट. आणि आता हेच करत असताना या मॅच मध्ये अतिशय देखणी स्पर्धा. पहिल्यांदाच टर्फ प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. माऊली टर्फ म्हणजेच आमचे परममित्र जितू म्हात्रे यांचा टर्फ. अगदी मजुद्दीन हायस्कूलच्या अगदी समोर सेक्टर 8 मध्ये हा क्रिकेटचा घमासान सुरू आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्या प्रथमेश, एक्सपिरियन्स मॅन. रुपेश सोंडकर वर मोठी जबाबदारी आहे. यावेळी नो बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा. यस, नो बॉलचा रॅकेट, फ्री हिटचा रॅकेट, फ्री हिटचा इशारा देत असताना
फ्रीट वर मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. रुपेश सोंडकर या मॅच मध्ये की फॅक्टर असेल, मोठी जबाबदारी आहे. ऑन द ऑफ खेळला, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. अजूनही करायचे 15 धावा. 8 बॉल 15 धावा, 15 धावा 8 बॉल. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे क्रिकेट क्षणाक्षणाला बदलतं, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटचा घमासान सुरू आहे. खोलबटाबाचा चेंडू आहे. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी. 7 मध्ये 15 करायचे. लास्ट बॉल्स 7 बॉल 15. या बॉलवर मोठा हिट अपेक्षित असेल. फटका हवेत आहे. काय घडलंय? लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय, मॅक्सिमम लगवला जातोय. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 58 या आकड्यावर. आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 9 रन. सुपर मॅच. प्रथमेशच्या बॅट मधून आता मॅचला कलाटणी आणणार षटकार पाहायला मिळाला. क्रिकेट असाच खेळ आहे. क्रिकेट तुम्हाला हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतं. हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतो. याच क्रिकेटचा घमासान मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या जर पाहिलं तर भारतीय टीमने, विमेन्स टीमने विश्वचषक जिंकला. अगदी नवी मुंबईमध्ये ती स्पर्धा झाली, फायनलचा सामना. आणि पहिल्यांदाच भारतीय विमेन्स क्रिकेटने विश्वचषक जिंकला. विश्वचषकची मालिका सुरू आहे. अनुराग गोलंदाजी ट्रॅकवर 1983 कपिल देव निखंज. त्यानंतर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी. T20चा विश्वचषक. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. फ्रीटचा इशारा अंपायर करत असताना रुपेश सोंडकर. फटका हवेत आहे. फ्रीटच्या बॉलवर फलंदाज बाद होऊ शकणार नाही. सिंगल मिळते. इंटेलिजंट क्रिकेट. छान अक्षर राहिल्या. फिल्डरला माहित नव्हतं फ्री हिट आहे, पण म्हणूनच म्हटलं जातं ना, काही उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. आणि या फ्री हिट वर झेल पकडला. सेलिब्रेशनच्या नादामध्ये सिंगल मिळाली. आता 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 5 गेंदे 7 रन्स. प्रथमेशने षटकार मारून या मॅचला अगदी वेगळा ट्विस्ट आणला. मॅचला एक वेगळ्या वळणावर घेऊन पोहोचवला. आता प्रथमेशला ही मॅच फिनिश करायची आहे. रुपेश सोंडकर, प्रथमेश एकाच संघातून खेळतात. चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळते, एकदम मिळते. आता 4 मध्ये करायची 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच धावा करावा लागतील. 4 बॉल 6 धावा. फटका चांगला आहे. अंपायरला हिट होणारा, अंपायरला लागलाय बॉल. फलंदाज बाद आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज कुठला बाद होईल? रुपेश सोंडकर की प्रथमेश, हे पाहिलं जाईल. रुपेश सोंडकरला परतावा लागेल. हे अंपायर, तुम्ही ओके आहात? फर्स्ट एड तुम्हाला हवा असेल, पाणी हवं असेल तर सांगा. थँक्यू व्हेरी मच. खऱ्या अर्थानं अंपायर यांचं देखील कौतुक करावं लागेल. गडगी तब्बल दिवसभर किंबहुना संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तिन्ही अंपायर तटस्थ होऊन. अंडरआर्म क्रिकेट मध्ये अंपायरिंग करणं इतकं सोपं नसतं लोकेश, कारण की अंडरआर्म क्रिकेट हा सगळ्यात टफेस्ट क्रिकेट मानला जातो आणि त्याच मध्ये अंडरआर्म क्रिकेट मध्ये अंपायरिंग करणं हे सगळ्यात अगदी जिगराचं काम असतं आणि हे जिगरबाज काम हे तिन्ही अंपायर करतात. त्याबद्दल सॅल्यूट आहे तुम्हाला. मॅच कडे वळूया. एक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली. अनुराग गोलंदाजी ट्रॅकवर आता 3 बॉल आणि 3 मध्ये करायचे तब्बल 6 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अविनाश. अविनाशला ही मॅच फिनिश करायची आहे की साई सम्राट टीम. साई सम्राट टीमने देखील काय सुपर खेळ केला.
चला सामना स्पीडअप करा प्लीज. प्रथमेश बॉल चेंज केला जातोय. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम लगेचच आपण रेडी राहा. टीम मीटिंग करून घ्या आणि जशी मॅच संपेल चला नवीन बॉल येईल. कुठल्याही सिच्युएशनला बॉल हा नवीन दिला जातो. चला नवीन बॉल द्यायचा हा स्पर्धेचा नियम आहे ना. ऑलरेडी तुम्हाला इंटिमेशन दिलं होतं की नवीन बॉल दिला जाईल आणि क्रिकेटचे हे रूल असतात, नियम असतात, त्याचं पालन करावं लागेल. चला सामना स्पीडअप करा. 3 बॉल मध्ये अजूनही करायचे 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 3 गेंदे 6 रन्स. स्ट्राइक एंड वर अविनाश. 3 बॉल 6 धावा. साई सम्राट वर्सेस एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. इथे फ्लिक खेळाय, चेंडू जातोय सिंगल. मिती आता 2 मध्ये करायचे 5. प्रथमेशने षटकार लगवला होता. हा षटकार लक्षात ठेवावा लागेल. हाताला घाम आलाय, थोडीशी दमछाक झालीये या मॅच मध्ये. प्रथमेश आपला क्लास, आपला दर्जा दाखवावा लागेल. गोलंदाज अनुराग ला आपला एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. 2-6 डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. आता समीकरण आहे 2 बॉल मध्ये करायचे. फ्रीडचा इशारा आहे. 2 चेंडू 4 धावा. फुललेंचा चेंडू ऑन साइडला. धावचीची संधी आहे. काय खेळला, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे फलंदाज बाद होईल. प्रथमेशच्या विकेटचं पतन होईल. हे फलंदाज अविनाश बाद होईल. प्रथमेशला परतावा लागेल. आता 1 मध्ये करायचे 3. 1 बॉल 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. बॉटा मॅच. APL चा थरार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मॅच 12 बॉल 17 पाहिजे होती. त्यानंतर 7 बॉल तब्बल 15 पर्यंत आली. त्यानंतर प्रथमेशचा षटकार पाहिला. त्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये अनुरागने ओव्हर हाताळली आणि एकही मोठा हिट करण्याची संधी दिली नाही. चला 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या 3 धावा कराव्या लागतील. 2 झाल्या तर साई सम्राट टीम जिंकेल. 3 झाल्या तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स जिंकेल. षटकार आला तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. डॉट आला तर साई सम्राट. साई सम्राट एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स साई सम्राट. अनुराग किंवा न्यू बॅटर. चला टाळ्या वाजवा. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. फटका फसला. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. साई सम्राट टीमने हा सामना जिंकला. वेल प्लेड साई सम्राट आणि हार्ड लक एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. वेल प्लेड.